नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर मी आज घेणार आहे इयत्ता 8वी मधील नागरिक शास्त्र विषयामधील पाठ 4 भारतातील न्याय व्यवस्था। मागील 2 पाठामध्ये आपण भारताची संसद आणि केंद्रीय कार्यकारी मंडळ यांच्याबद्दल माहिती घेतली। 2 अशा वेगवेगळ्या संस्था आहेत ज्या शासन संस्थेच्या भाग आहेत। केंद्रामध्ये एक संसद आणि एक कार्यकारी मंडळ असते। संसद कायदा करते आणि कार्यकारी मंडळ त्याची अंमलबजावणी करते। तसेच राज्यांमध्येही विधानसभा असते, विधानसभा कायदा करते आणि त्याचे कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रिमंडळ त्याची अंमलबजावणी म्हणजे ती कामं करून घेते, त्याच्यावर लक्ष ठेवते, त्याच्यावर वॉच ठेवते। तिसरं जे शासन संस्थेचा महत्वाचा भाग आहे ते म्हणजे न्यायालय। कायद्याची निर्मिती कायदे मंडळामध्ये होते, कार्यकारी मंडळ त्याची अंमलबजावणी करते, तर न्याय मंडळ न्याय देते। विद्यार्थ्यांनो, न्यायालयाची गरज का आहे? तुम्हाला वाटत असेल की भांडणं लागलीत की भांडणे सोडवायला न्यायालय आवश्यक आहे, तर तसे नाहीये। तर लोकांच्या हक्काचे संरक्षण, भांडणे लागण्यापूर्वीचही संरक्षण न्यायालयामध्ये आपल्याला मिळू शकते। त्यासाठीच न्याय व्यवस्थेची खूप आवश्यकता आहे। 1935 ला म्हणजे भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच ब्रिटिशांनी भारत सरकार कायद्याद्वारे फेडरल कोर्ट ऑफ इंडिया याची स्थापना केली। म्हणजे 1935 लाच आपले सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली, पण त्याचे नाव पूर्वी फेडरल कोर्ट ऑफ इंडिया असे होते। आता आपले जे कायदा निर्मितीचे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ एक 2 स्तरावर आहे। एक केंद्र स्तरावर आहे आणि दुसरं राज्य स्तरावर आहे। केंद्र स्तरावर केंद्रीय निर्णय घेते, जे केंद्र सूचीमध्ये दिलेलं आहे। मागील इयत्तेमध्ये आपण शिकलेलो आहे केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्त सूची। तर केंद्र सूचीमध्ये केंद्र ज्या गोष्टींबाबत कायदा करणार आहे, ज्या मुद्द्यांबाबत कायदा करणार आहे त्या सर्व विविध बाबी त्यात असतात। तर राज्य सूचीमध्ये राज्य कोणत्या विषयांबद्दल कायदे करू शकते ते विषय असतात। तर दोघांचे विषय वेगवेगळे असे विभागलेले आहेत आणि त्या विषयांवरच ते कायदे करू शकतात। पण न्यायालयाचे तसे नाही। आता एखादा खटला असेल एखाद्या गावात, तर तो पहिला दुय्यम न्यायालयात जाणार, तिथे त्यांना पटले नाही तर त्याच्या वरिष्ठ न्यायालयात जाणार, त्यानंतर उच्च न्यायालय म्हणजे जे राज्यांसाठी असते तिथे जाणार आणि तिथेही त्यांना न्याय मिळाला नाही तर ते सर्वोच्च न्यायालय म्हणजे दिल्लीमध्ये जाणार। असे नाही की उच्च न्यायालयामध्ये गेलो आणि आम्ही थांबलो, असे नाहीये। किंवा तुम्ही डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयामध्येही केंद्रामध्येही जाऊ शकता। मग असे विषय ते काही वाटण्या केलेल्या नाहीत की उच्च न्यायालयाचे विषय कोणते आणि सर्वोच्च न्यायालयाचे कोणते। त्यामुळेच या सर्व न्यायालयीन व्यवस्थेला एकात्मिक न्याय व्यवस्था असे म्हणतात। एकात्मिक न्याय व्यवस्था असे म्हणतात। तर चला तर विद्यार्थ्यांनो, या पाठामध्ये आपण शिकणार आहोत ते न्याय व्यवस्थेची आवश्यकता, न्याय मंडळाची रचना कशी आहे, सर्वोच्च न्यायालय आणि त्याची कार्य कोणकोणती आहेत, त्याचे न्यायाधीशाची नेमणूक कशी केली जाते, त्यानंतर न्यायालयीन सक्रियता म्हणजे काय, हे खूप महत्वाचा विषय आहे जो मी तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने समजून सांगणार आहे। त्यानंतर उच्च न्यायालय, जिल्हा व दुय्यम न्यायालय आणि भारतातील कायदा पद्धतीच्या शाखा। तर चला तर विद्यार्थ्यांनो, पाठाला सुरुवात करूया। व्यक्तींमध्ये मते, विचार, दृष्टिकोन, समजुती, श्रद्धा, संस्कृती इत्यादी बाबत भिन्नता असते। प्रत्येकाची राहणीमानी, विचाराची क्षमता, त्याची दृष्टिकोन, ऍटिट्यूड, त्याची विचारसरणीची पद्धती, त्याची श्रद्धा कोणावर आहे हे वेगवेगळे असते। त्यांची संस्कृती वेगवेगळी असते, धर्म वेगवेगळे असल्यामुळे, जाती वेगवेगळ्या असल्यामुळे त्यांची संस्कृती भिन्न असतात आणि भिन्नतेमधूनच संघर्ष होण्याची शक्यता असते। संघर्ष नेहमी सहजासहजी सुटतात असे नाही। मग असे संघर्ष जेव्हा निर्माण होतात तेव्हा ते कोण सोडवणार? तर असा व्यक्ती पाहिजे की जो त्या दोघांमध्ये जर संघर्ष निर्माण झालाय तो दोघांच्याही बाजूने नसणार किंवा एकाच्या बाजूने कोणाच्या तरी नसणार, असे नसणारा निष्पक्षपाती म्हणजे जो दोघांना समान दृष्टिकोनातून पाहेल, दोघांना न्याय तत्वातून पाहेल, अशा संस्थेची गरज लागते आणि ते म्हणजे न्याय मंडळ। समजा तुमचे मित्र आणि तुमच्यात भांडणे लागली तर त्याचा निवाडा कोण करणार? दोघांपैकी एकाचे आई वडील चालतील का? तर नाही। का नाही चालणार? तर ज्याचे आई वडील असतील ते त्याच्या मुलाचीच बाजू घेण्याची शक्यता असते।
मात्र तिराईत एका मित्राचे वडील तुमचे न्याय देण्यासाठी बोलवले तर चालू शकते, कारण ते कोणाच्याही एकाच्या बाजूने असण्याची शक्यता खूप कमी असते. मग न्याय मंडळाचे काम काय असते? जे दोन पक्ष येतील, म्हणजे पक्ष म्हणजे या ठिकाणी पॉलिटिकल पक्ष नसून जे न्यायालयात आपले अर्ज सादर करतात एकामेकाच्या बाजूने, ते दोन पक्ष जेव्हा येतील तर त्या दोन्हीही पक्षांना निपक्षपातीपणे पाहून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न न्यायालय करत असते. मग अशा न्यायालयाची गरज का आहे? पहिलं म्हणजे आपल्या इथे संविधानाचा स्वीकार झालाय. संविधान सर्वोच्च आहे. संविधानातील नियम पाळले जातात का नाहीत आणि संविधानानुसार कायदा निर्माण होतो का नाही, तो कायदा लोकांना अन्यायकारकरित्या त्याची अंमलबजावणी केली जाते का, याच्या विरोधात आपल्याला न्यायालयात जाता येते. म्हणजे सरकारने एखादा कायदा केला किंवा एखादा कायदा चुकीच्या पद्धतीने राबवला, त्याची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने केली तर आपण न्यायालयात दाद मागू शकतो. यासाठी न्यायालय आवश्यक आहे. त्यानंतर संविधानात काही उद्दिष्टे दिलेत. न्याय, समता प्रस्थापित करणे. आता न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? जे दुर्बल असतील, जे अशक्त असतील त्यांना थोडीफार मदत करणे. मग मदत करण्यासाठी आरक्षण दिले गेले. मग या आरक्षण योग्य आहे हे कोणाकडून कळणार? तर न्यायालयाकडून कळणार. एखाद्या व्यक्तीला जर वाटले की आरक्षण देणे चुकीचे आहे, समतेच्या तत्वाच्या विरोधात आहे, ते व्यक्ती न्यायमंडळाकडे गेली. मग न्यायमंडळाने सांगितले जरी ते समतेच्या विरोधात असले तर संविधानातील मूलभूत तत्वे जी आहेत, मार्गदर्शक तत्वे आहेत, तर त्या तत्वांमध्ये सांगितले की अशा पद्धतीने आरक्षण देणे योग्य आहे. त्यामुळे त्या आरक्षण देणे ही संविधानाच्या दृष्टीतून योग्य बाब अशी आहे. न्यायमंडळ काही खटल्यांच्या निकालाच्या द्वारे सक्रिय भूमिका घेऊन शासनाला पाठिंबा देऊ शकते. म्हणजे शासनाने आरक्षण जर मंजूर केले तर न्यायमंडळाला जर ते योग्य वाटले, संविधानाला अनुसरू नये असे वाटले तर न्यायमंडळ त्याला पाठिंबा देऊ शकतात. यामुळे दुर्बल घटक, महिला, बालके, दिव्यांग म्हणजे अपंग लोक, तृतीयपंथी इत्यादी समाज घटकांना न्यायालय मुख्य प्रवाह देण्यास मदत करू शकतात. जे अशक्त असतात त्यांना थोडीफार मदत करणे गरजेचे असते आणि सरकारने तसे कामकाज केले तर त्याला पाठिंबा देण्याचे काम न्यायालय करते. न्यायालय कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होती का नाही हे पाहते आणि जर होत नसेल तर लोक न्यायालयाकडे धाव घेतात आणि लोकांचा त्यातील सहभाग वाढतो आणि यामुळेच लोकशाही बळकट होते. कायद्याचे अधिराज्य न्यायालयामुळे सुरक्षित राहते. कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होती का नाही हे न्यायालय पाहत असते. तुम्ही न्यायालयात जाऊ शकता आणि यामुळेच न्यायमंडळामुळेच कायद्याचे अधिराज्य राहते. कायद्याला सर्वोच्च पद असे प्राप्त होते. गरीब, श्रीमंत, प्रगत, अप्रगत, स्त्री, पुरुष या सर्वांना समान रीतीने कायदा लागू पडतो हे न्यायदानातून स्पष्टपणे व्यक्त होते. न्यायदानाद्वारे नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण होते. कायद्यानुसार तंट्याचे निराकरण होते. कोणत्याही गटाची आणि व्यक्तीची दडपशाही किंवा हुकुमशाही होण्यास निर्बंध किंवा प्रतिबंध होतो. म्हणजे एखादा व्यक्ती गुंडगिरी करत असेल तर न्यायालयाद्वारे तुम्हाला न्याय मिळू शकतो, तुमच्या हक्कांचे संरक्षण होऊ शकते. आता समजा तुमच्या मूलभूत हक्कांवर गदा आली, शासनाने निर्बंध घातले, तर तुम्ही न्यायालयात जाणार आणि त्याबाबत संरक्षण मिळवणार. हे तुम्ही मागील इयत्तेमध्ये शिकलेला आहात. आता भारतातील न्यायमंडळाची रचना कशी आहे तर या ठिकाणी मी दाखवले. सर्वात प्रथम सर्वोच्च न्यायालय असते. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश असतात. उच्च न्यायालय असते त्याच्या खालोखाल, त्याच्यामध्ये न्यायाधीश असतात. जिल्हा न्यायालयामध्ये न्यायाधीश असतात आणि दुय्यम न्यायालयांमध्येही न्यायाधीश असतात. आता एखादा व्यक्ती खाली खटला सादर करतो. तो खटला जर योग्य वाटला नाही तर वरील न्यायालयामध्ये अपील करतो की माझे जो निर्णय झालाय तो चुकीचा झालाय, माझ्यावर अन्याय झालाय, म्हणून वरिष्ठ न्यायालयाकडे जातो. अशाच पद्धतीने एक खटला वरिष्ठ न्यायालयामध्ये जातो आणि अंतिमतः तो सर्वोच्च न्यायालयामध्ये जातो आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा निर्णय दिला जातो त्यानंतर तो निर्णय त्याला मान्यच करावा लागतो, कारण तिथून पुढे कोणते वरिष्ठ असे न्यायालय नाहीये. भारतीय संविधानाने भारत हा सार्वभौम आहे, म्हणजे येथे आपल्या देशावर कोणाचे नियंत्रण नाही. त्यामुळे इंटरनॅशनल कोर्ट्स म्हणून ही गोष्ट आहे. इंटरनॅशनल कोर्ट्स म्हणजे जागतिक न्यायालय, पण ते न्यायालयाच्या खाली आपण आहे का? नाहीये, कारण भारत हा सार्वभौम राष्ट्र आहे. ती एक वेगळी संस्था आहे. जेव्हा जागतिक प्रश्न निर्माण होतात तेव्हा इंटरनॅशनल कोर्टमध्ये लोक त्याबाबतही वेगवेगळ्या कंपन्या ते जात असतात. आता न्यायमंडळाची रचना या ठिकाणी सांगितलेली आहे. भारत हे संघ राज्य आहे, म्हणजे राज्यांचा संघ आहे. केंद्र शासन आणि घटक राज्य
ज्यांना स्वतंत्र कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ आहे, म्हणजे संसद आहे, इकडे विधानसभा आहे. परंतु न्याय मंडळ मात्र संपूर्ण देशासाठी एकच आहे, वेगवेगळे नाहीत, विषयांची वाटणी झालेली नाहीये. त्यात केंद्र व घटक राज्य अशी स्वतंत्र विभागणी नाही. याचाच अर्थ भारतीय न्याय व्यवस्था एकात्म स्वरूपाची आहे, म्हणजे एकामेकाच्या वर अशी न्याय व्यवस्था आहे. आणि या सर्वात वर कोण आहे तर सर्वोच्च न्यायालय आहे, त्याच्या खाली उच्च न्यायालय आहे, त्याच्या खाली जिल्हा व दुय्यम न्यायालय आहे. या न्याय व्यवस्थेच्या सर्वोच्च पातळीवर भारताचे सर्वोच्च न्यायालय असून त्याखाली उच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या नियंत्रणाखाली जिल्हा न्यायालय, त्यानंतर दुय्यम न्यायालय अशी त्यांची रचना आहे. तर आता सर्वोच्च न्यायालयाबद्दल माहिती घेऊ. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाबद्दल आपण माहिती घेऊ तेव्हा आपल्याला खालील न्यायालयामध्ये कसे कामकाज असेल, त्यातील नियुक्त्या कशा पद्धतीच्या असतील याबद्दल आपल्याला अंदाज येऊ शकतो, माहिती मिळू शकते. भारताचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश असतात आणि त्या न्यायाधीशांचा एक प्रमुख असतो. वर्गामध्ये जसा क्लास रिप्रेझेंटेटिव्ह असतो, वर्ग प्रमुख असतो, तसाच न्यायाधीशांचा एक प्रमुख असतो, त्यांना सरन्यायाधीश म्हणतात. आणि त्यांच्या खालोखाल इतर न्यायाधीश असतात. सरन्यायाधीशांची आणि इतर न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतींकडून केली जाते. आता राष्ट्रपतींकडून नेमणूक का केली जाते, मंत्रिमंडळाकडून का केली जात नाही, तर कोणत्याही बाजूने न्यायाधीश नसावेत, कोणत्याही मंत्र्याकडून किंवा एखाद्या पार्टीकडून न्यायाधीश नसावेत म्हणून राष्ट्रपतींकडून ही नेमणूक केली जाते, म्हणजे त्यांच्यावर कोणताही दबाव नसतो. सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश सरन्यायाधीश या पदावर नेमले जावेत असे संकेत आहेत. असे पूर्वपार चालत आलेले आहे की जे सर्व न्यायाधीश आहेत, आता आपल्या सर्वोच्च न्यायालयात विद्यार्थ्यांनो 34 न्यायाधीश आहेत. मग या 34 न्यायाधीशांमधील एक आहे तो सरन्यायाधीश आहे, जो सर्वांचा प्रमुख असतो. न्यायदानाचे काम कोणाच्याही दबावाखाली होता कामा नये. न्यायाधीशांना निर्भयपणे न्यायदान करता यावे यासाठी न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी आपल्या संविधानाने या ठिकाणी आपले सर्वोच्च न्यायालयाचे चित्र दाखवलेलं आहे, जे नवी दिल्लीमध्ये आहे. केलेल्या तरतुदी खालील प्रमाणे आहेत, म्हणजे न्यायाधीशांवर कोणत्याही पद्धतीचा दबाव येऊ नये, त्यांच्यावर कोणाचे वजन पडू नये, यासाठी संविधानाने ज्या तरतुदी केल्या त्या आपण आता पाहणार आहोत. न्यायाधीशांच्या पात्रतेच्या अटी संविधानाने स्पष्ट केलेल्या आहेत. पात्रता तो भारताचा नागरिक असावा, तो हायकोर्टात जज असावा, त्याने 5 वर्ष तिथे हायकोर्टाचा न्यायाधीश म्हणून काम केलेलं असावं, किंवा हायकोर्टामध्ये म्हणजे उच्च न्यायालयामध्ये त्याने 10 वर्ष वकिली केलेली असावी, तो एका वेगळ्या पद्धतीचा कायदा तज्ञ असावा आणि त्याचा मिनिमम क्रायटेरियाचा काही ठरवलेला त्यांनी नाहीये. म्हणजे अशी अवघड असं त्यांचं पात्रता आहे. म्हणजे त्याचा कायदे तज्ञ तो असावा, उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशाचं काम केलेलं असावं 5 वर्षापर्यंत कमीत कमी, किंवा तो 10 वर्ष उच्च न्यायालयात वकील असावा, त्याची एक विशिष्ट अशी छाप असावी, तरच त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून कामकाज करायला परमिशन मिळते. त्याची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाऊ शकते. त्यामुळे राजकीय दबावापासून दूर ठेवता येतो. न्यायाधीशांना सेवा शाश्वती असते. क्षुल्लक कारणासाठी अथवा राजकीय हेतूने त्यांना पदावरून दूर करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65व्या वर्षी व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश 62व्या वर्षी सेवानिवृत्त होतात. आता न्यायाधीशांनी चुकीचा निर्णय दिला म्हणून राज्यसभा किंवा संसद त्यांना पदावरून लगेच काढू शकत नाही, आणि तसे काय त्यांच्यावर बंधने येऊ नयेत म्हणून त्यांचे जे पगार असतील ते एका विशिष्ट निधीद्वारे दिले जातात, ज्या निधीत नेहमी पैसे असतात. म्हणजे मोकळ्या बँकेतल्या खात्यातून त्यांचा पगार होत नाही. ज्या खात्यात नेहमी पैसे जमा होतात टॅक्सद्वारे तर त्या खात्यातून त्यांचा पगार दिला जातो. तसेच त्यांचे केव्हा निवृत्त होणार हे वय अगोदरच ठरवले. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असेल तर वयाच्या 65व्या वर्षापर्यंत त्याला जवळपास कोण हात लावू शकत नाही. उच्च न्यायालयामध्ये तो 62व्या वर्षापर्यंत कामकाज करू शकतो. न्यायाधीशांचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते. त्यावर संसदेमध्ये चर्चा करायची नाही, कारण की चर्चा करून कोणतरी पगार कमी करण्याचा प्रस्ताव मांडू शकते. न्यायाधीशांच्या कृतीवर निर्णयावर व्यक्तिगत टीका करता येत नाही. तुम्ही इथे बसून न्यायालयाचा निर्णय चुकीचा आहे म्हणून काहीही भाष्य करू शकत नाही, कारण की तो न्यायालयाचा अपमान ठरवून तुम्हाला या गुन्ह्याबद्दल शिक्षाही होऊ शकते. या तरतुदीमुळे अयोग्य टीकेपासून न्यायाधीशांना संरक्षण तर मिळतेच,
पण त्याचबरोबर न्यायमंडळाचे स्वातंत्र्यही अबाधित राहते. अशा टीकेपासून न्यायाधीशांना संरक्षण का देण्यात आलेले आहे? तर चुकीच्या टीकेमुळे त्यांच्यावर दबाव येऊ शकतो आणि दबावामुळे त्यांचे निर्णय बदलू शकतात, त्यामुळे त्यांना हे संरक्षण दिले गेलेले आहे. संसदेला न्यायाधीशांच्या वर्तनावर चर्चा करता येत नाही, परंतु न्यायाधीशांना त्या पदावरून दूर करण्याचा आणि महाभियोग प्रक्रिया करण्याचा संसदेमध्ये प्रस्ताव ठेवता येतो. तर आपण राष्ट्रपतीचा महाभियोग पाहिला आहे विद्यार्थ्यांनो. तसेच सर्वोच्च न्यायाधीशांना पदांवरून काढण्यासाठी महाभियोग करावा लागतो. मग महाभियोगाची कारणे द्यावी लागतात. त्याची गैरवर्तणूक असू शकते, चुकीच्या पद्धतीने तो कामकाज करतो म्हणून सर्वांना पटले पाहिजे, त्याचबरोबर तो अकार्यक्षम आहे म्हणजे तो बिनकामाचा आहे असं तर वाटलं पाहिजे. मग तसे जर त्याला काढायचं असेल तर लोकसभेचे जवळपास 100 सदस्य किंवा राज्यसभेचे 50 सदस्यांनी तसा ठराव मांडला पाहिजे. त्यानंतर त्याची चौकशी होणार आणि दोन्ही सभागृहांनी विशेष बहुमताने तो ठराव पास केल्यावर राष्ट्रपती सांगणार की यो न्यायाधीश या पदावरून काढला गेलेला आहे. मग आजपर्यंत 1947 नंतर किती न्यायाधीशांना असे काढले गेले? तर सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशावर महाभियोग पूर्ण झाला नाही किंवा काढण्यात आलेले नाही. आता पुढचा मुद्दा आहे तो न्यायालयीन सक्रियता. आता एखाद्या व्यक्तीवर अन्याय झालाय तर त्या व्यक्तीनेच न्यायालयात जावे असे आहे का? तर पूर्वी तशी प्रथा होती भारतामध्ये. मग त्यानंतर अमेरिका हा जो देश आहे त्या तिथे मात्र कसं होतं की एखाद्याच गरीब व्यक्तींवर अन्याय होत आहे तर दुसरा एखादा व्यक्ती न्यायालयात गेला आणि म्हटलं ह्यांच्यावर अन्याय होत आहे, न्यायालयाद्वारे त्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे. मग त्याचाच परिणाम म्हणून भारतातही न्यायालयीन सक्रियता आली. न्यायालयाकडे तंटे गेल्यास न्यायालय ते सोडवते ही न्यायालयाबाबतची पारंपरिक प्रतिमा आहे. गेल्या काही दशकांपासून, दशक म्हणजे 10 वर्षापासून न्यायालयाच्या या प्रतिमेत बदल झाला आहे आणि न्यायालय सक्रिय झाले आहे. न्यायालय आता संविधानातील न्याय समतेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेत आहे. समाजातील दुर्बल घटक, महिला, आदिवासी, कामगार, शेतकरी, बालके यांना कायद्याचे संरक्षण देण्याचा प्रयत्न न्यायालयाने केला आहे. त्यासाठी जनहितार्थ याचिका महत्वाची ठरली आहे. जनहितार्थ म्हणजे PIL, न्यूजवर ऐकशीला PIL जारी केले, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, म्हणजे ज्याच्यात सार्वजनिक हित लपले. समजा बाल कामगार एखाद्या ठिकाणी राबवले जातात, मग ते बाल कामगार न्यायालयात त्यांच्यासाठी न्याय मागू शकतात का? मागू शकतात, पण त्यांना कायद्याचं ज्ञानच नसतं, त्यांच्यावर अन्याय केला जातो. मग तुम्हाला ते जाणवतो की या ठिकाणी बाल कामगारांना राबवलं जातं, त्यांना शाळेत पाठवलं जात नाही, त्यांच्यावर अन्याय होत आहे. तर तुम्ही त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयामध्ये PIL म्हणजे जनहितार्थ याचिका दाखल करू शकता आणि न्यायालय त्यानंतर पोलिसांना आदेश देतं की तुम्ही या गोष्टीची चौकशी करा. मग पोलिस जेव्हा चौकशी करतील तेव्हा त्या मुलांना न्याय मिळेल. हे एक उदाहरण झालं. याला जनहितार्थ याचिका जारी करणे असे म्हणतात. आता सर्वोच्च न्यायालयाची इतर कार्ये कोणती? संघ राज्य न्यायालय म्हणून या भूमिकेतून, म्हणजे सर्वोच्च न्यायालय हे संघ राज्याचे न्यायालय आहे, म्हणजे पूर्ण देशाचे न्यायालय. या दृष्टिकोनातून केंद्राचे किंवा एखाद्या राज्याची भांडणं लागली, राज्यांमधील काही वाद असतील नदीच्या प्रवाहाबाबत, सीमेबाबत, किंवा केंद्र शासनाने एक राज्य आणि इतर राज्यांमध्ये वाद झाले तर हे तंटे सर्वोच्च न्यायालयात सोडवले जातात. नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणे, मूलभूत हक्क जे 6 दिले त्याचे संरक्षण करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. त्याच्याबद्दल जे जे आदेश सर्वोच्च न्यायालय काढते ते मागील इयत्तेमध्ये आपण शिकलेलो आहोत. कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचा पुनर्विचार करणे आणि आपल्याही निर्णयांचा पुनर्विचार करणे. आता भरपूरदा खालील न्यायालयांचा निर्णय जर चुकीचा असला तर वरिष्ठ न्यायालय ती केस आपल्याकडे घेते आणि त्याबाबत निर्णय देते, किंवा न्यायालयाचा निर्णयच चुकीचा आहे म्हणून त्या व्यक्तीने पुन्हा एकदा जर अपील केला तर पुनर्विचारही त्याबाबत केला जातो. जर त्याला योग्य वाटलं, पुनर्विचार करणं गरजेचं आहे असं वाटलं तरच पुनर्विचार केला जातो, अथवा ती याचिका फेटाळली जाऊ शकते. सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या प्रश्नांवरील कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींनी सल्ला विचारल्यास तो देणे. अनेकदा राष्ट्रपतींना कायदेशीर बाबींबाबत सल्ला आवश्यक असतो की अशा पद्धतीने संसदेमध्ये कायदा होणार आहे. मग राष्ट्रपती सरन्यायाधीशांना विचारणा करतो की अशा पद्धतीने हे करणं योग्य आहे का? जर संसदेने योग्य म्हटलं
तेव्हा न्यायालय योग्य म्हणेल असे नाही. मग न्यायालय योग्य तो सल्ला राष्ट्रपतींना देतो. राष्ट्रपतींना तो सल्ला मानणे कंपल्सरी आहे का? तर नाही. राष्ट्रपती फक्त सल्ला मागून घेतात. न्यायालयीन पुनर्विलोकन. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय? संसदेमध्ये कायदा पास होतो, मग तो कायदा योग्य आहे का, संविधानास अनुसरून आहे का, हे न्यायालय पाहते. आणि जर अयोग्य असेल तर तो कायदा अयोग्य म्हणून सर्वोच्च न्यायालय सांगते. संसदेचा एखादा कायदा किंवा कार्यकारी मंडळाची एखादी कृती संविधानातील तरतुदींची भंग करणारी असल्यास तो कायदा व कृती न्यायालय बेकायदेशीर ठरवते. म्हणजे अंमलबजावणी करताना चुकीच्या गोष्टी केल्या किंवा कायदा चुकीचा केला तर त्या गोष्टी संविधानाला अनुसरून नाहीत असे सर्वोच्च न्यायालय सांगते आणि याला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असे म्हटले जाते. जनहितार्थ याचिका म्हणजे सार्वजनिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असलेले नागरिक. मगाच तुम्हाला म्हटलं त्या मुलांसाठी तुम्ही न्याय मागणार, जनहितार्थ याचिका दाखल करणार. मग तुम्ही स्वतः करू शकता किंवा अनेक सामाजिक संघटना हे काम करत असतात, बिगर शासकीय संघटना हे काम करत असतात. यांनी संपूर्ण जनतेच्या वतीने न्यायालयात दाखल झालेली याचिका यालाच जनहितार्थ याचिका असे म्हणतात. न्यायालय त्यावर विचार करून निर्णय देते. न्यायालयाला जर वाटले सार्वजनिक हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेणे गरजेचे आहे तर न्यायालय त्याबाबत निर्णय देते. त्यानंतर उच्च न्यायालय. भारताच्या संविधानातील प्रत्येक घटक राज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्यात आलेले आहे. आपल्या देशात 24 उच्च न्यायालये आहेत. उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश व काही अन्य न्यायाधीश असतात. यांच्याही नेमणुका राष्ट्रपतीच करतात. आता उच्च न्यायालयाची कार्य. आपल्या अधिकार क्षेत्रातील, आता ह्यांना कसं अधिकार क्षेत्र त्या त्या राज्याशी सीमित असते. अनेकदा 2 राज्यांसाठी एक उच्च न्यायालय असते. मग त्या 2 राज्यांमध्ये जे घडते त्याच्याच बाबतीत त्या सीमेच्या बाहेर घडलं तर त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर झालं त्याबाबत ते निर्णय देत नाहीत. आपल्या अधिकार क्षेत्रातील दुय्यम न्यायालयांवर नियंत्रण ठेवण्याचा आणि देखरेखीचा अधिकार त्यांना असतो. दुय्यम न्यायालय म्हणजे उच्च न्यायालय खालची कोणती, जिल्हा न्यायालय आणि तालुका न्यायालय यांच्यावर नियंत्रण आणि देखरेखीचे काम उच्च न्यायालय करत असते. मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी आदेश देण्याचा अधिकार. सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे उच्च न्यायालयानेही संविधानाने अधिकार दिलाय की तुम्हीही नागरिकांचे मूलभूत हक्कांचं संरक्षण केले पाहिजे. जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करताना राज्यपाल उच्च न्यायालयाचा सल्ला घेतात. म्हणजे जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची जेव्हा नेमणूक होते तेव्हा राज्यपाल उच्च न्यायालयातील न्यायाधीशांशी सल्लामसलत करतात आणि त्यांची नेमणूक करतात जेणेकरून निपक्षपातीपणे त्यांची नेमणूक केली जाईल. त्यानंतरचं जिल्हा व दुय्यम न्यायालय त्यांचीही याच पद्धतीने रचना व कार्य असतात. ज्या न्याय संस्थांची लोकांचा नेहमी संबंध येतो, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही या न्यायालयामध्ये जाणार त्या पातळीवर ही न्यायालये आहेत. प्रत्येक जिल्हा न्यायालयात एक जिल्हा न्यायाधीश असतो. प्रत्येक जिल्ह्याचा एक प्रमुख न्यायाधीश असतो. ज्या पद्धतीने सरन्यायाधीश असतात त्या पद्धतीने जिल्हा न्यायाधीश खूप महत्वाचं पद जिल्हा लेवलला असते. आता कोर्टांमध्ये ही 2 पद्धती आहेत, दिवाणी खटला आणि फौजदारी खटला. दिवाणी खटला म्हणजे पैशाशी संबंधित व्यक्तींच्या हक्कांवर गदा आणणारे तंटे कायद्यांच्या अंतर्गत येतात. जमिनी संबंधीचे वाद, भाडे करार, घटस्फोट इत्यादी संबंधित न्यायालयापुढे याचिका दाखल केल्यानंतर न्यायालय त्यावर निर्णय देते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक दिवाणी न्यायालय असते. जर समजा पैशाशी संबंधित काय घडलं तर तुम्हाला तुमची केस जी आहे ती दिवाणी न्यायालयात तुम्हाला दाखल करावी लागणार. जर तुम्ही भांडण केला, खून केला, घरफोडी केला तर तुम्हाला फौजदारी न्यायालयामध्ये जावे लागते आणि फौजदारी कायद्याद्वारे त्याची शिक्षा होते. गंभीर स्वरूपाचे गुन्हे फौजदारी कायद्याच्या आधारे सोडवले जातात. चोरी, घरफोडी, हुंड्यासाठी छळ, हत्या इत्यादी या गुन्ह्यांबाबत प्रथम पोलिसांकडे माहिती अहवाल सादर केला जातो. प्रथमतः असं काय घडलं तर FIR दाखल करावा लागतो, फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट, आणि पोलीस त्याचा तपास लावतात. नंतर तो खटला कोर्टात जातो आणि कोर्ट गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षा देतो. आता भारतातील न्याय व्यवस्थेचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे. काय योगदान आहे? वेळोवेळी देशामध्ये संविधानातील जी उद्दिष्टे आहे त्याची अंमलबजावणी योग्य रीतीने होते का हे न्यायालय पाहत असते. सामान्य माणसाच्या मनात न्याय व्यवस्थेबाबत आदर असून त्यावर विश्वास आहे आपला. व्यक्ती स्वातंत्र्याचे, संघराज्याचे, संविधानाचे संरक्षण भारतातील न्याय व्यवस्थेने केलेले आहे.
भारतातील लोकशाही बळकट करण्यात न्यायालयाचा मोठा वाटा आहे. जर आज भारतात न्यायालय जर नसते तर खूप वाईट परिस्थिती भारतात निर्माण झाली असती. विद्यार्थ्यांनो, तुमच्यावर कोणीही येऊन अन्याय केला असता, कार्यकारी मंत्रिमंडळानं तुमच्यावर अन्याय केला असता, मात्र न्यायालय असल्यामुळे तुमचे संरक्षण होते आणि आपण सन्मानाने आणि आपल्या विकासात्मक दृष्टिकोनातून जगू शकतो. विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने हा पाठ संपलेला आहे. तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.